चला मॅचला सुरू होते. पहिलं षटक घेऊन अनंता बुलंद ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला अर्जुन, नॉट स्ट्रायकिंगला तुषार. पहिलाच बॉल काय हाताळलाय, ऑफ साइड ऑफ स्टंप, वाईट यॉर्कर आणि पहिला बॉल आलाय डॉट. दोन्ही संघ आपण पाहतो, एका बाजूला पराडे ज्यांनी टॉस जिंकून पुन्हा एकदा बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलाय. सातत्यानं तो निर्णय आजच्या दिवसामध्ये त्यांचा टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलाय. पुढचा बॉल हुक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. विल्डर के मस्तक पे दस्तक, आल्या धावा 6, षटकार. षटकार आलाय. दापोलकर धावा 6. पुढचा बॉल उडवलाय, ओव्हर्स बॉलर हेड चाललाय, वाईडिश. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही, थोडीशी आउटफील्ड खराब आहे. चेंडू वाढलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. दुसऱ्याचा कॉल आणि नकार दिलाय तुषारनं. ही धाव धोक्याची ठरू शकली असते अर्जुननं, कारण त्याची गाडी 140च्या स्पीडने सुटली होती आणि नकार दिल्यानंतर अर्जुन ब्रेक त्याने लावला आणि त्याच्या क्रीजमध्ये, नॉट स्ट्रायकरच्या क्रीजमध्ये तो परतलाय. आली ती सिंगल. 3 बॉल नंतर दापोलकर आहेत 7. धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा टर्न केला ऑन साइडला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे राजू. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल उचललाय, रनआउटची विकेट. आता पुन्हा एकदा गेली असती मात्र थ्रोच हवा तसा आला नाहीये. एकदम लेझी थ्रो म्हणता येईल. 2 धावा पुन्हा एकदा दोन्ही बॅटरने घेतल्यात. धावफलक आता आपण पाहतोय 9वी आकड्यावरती. पुढचा बॉल इथून घडलं काय पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने हा बॉल एकदम यष्टनच्या लगत गेला होता आणि सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. कमी उचलेचा चेंडू आलाय, बॉल डॉट. दोन्ही पंच आपण पाहतोय, बादल सवारे आणि शेरा सध्याच्या घडीला मैदानामध्ये पंचगिरी करतायत. ऑफिशियल आहेत या मॅच साठी. स्लोवर बॉल आहे, पिकअप शॉट चाललाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. या बॉल वरती धमाका, षटकार. चुकीचा बॉल होता अनंताकडून. आधीच ओळखलं होतं बॅट्समन तुषारनं आणि बॉल वरती प्रॉपर टायमिंग करत असताना पाठवला स्क्वेअर लेगला. षटकार आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि दापोलकर आहेत पराडे संघाच्या बिनगडी बाद. 15 धावा. वातापणी स्पर्धा गावदेवी क्रिकेट क्लब खरबई आयोजित आदिवासी चषक 2026 हे पर्व आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी देतोय. अच्छा, माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या मी समालोचनासाठी गेलो असेल तिथे कुठेही मी प्रसाद सर 20-22 हजारासाठी स्कूटी पाहिली नाहीये. अगदी 50 हजारासाठी देखील मी कुठे इलेक्ट्रिक स्कूटी सिरीजसाठी पाहिली नाहीये. आणि याच दरम्यान आपण पाहतोय विलास वाघ यांना विनंती असेल आपण मंचावरती असताना पण नव्हायचं. चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि जजमेंट चुकलाय. जेल सुटला गेला आणि लगेच दुसऱ्यासाठी धावलाय तुषार. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. गोलंदाज शरदचा विचार केला ना, हा वांगडी परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने VPL PPL मध्ये त्याने देखील बेस्ट बॉलर असेल, मॅन ऑफ द मॅच अनेक असे किताब स्वीकारलेत. मात्र सध्याचे 2-3 वर्ष कामाच्या प्रभावामुळे तो क्रिकेट पासून दूर आहे. मात्र अजूनही सातत्य टिकवून ठेवलंय त्यानं. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली. थोडंसं आता आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फैलावलं गेले. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस टर्न केला ऑन साइडला, डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला वेगानं अनंता आणि या बॉलवरती मिळेल 1 धाव. मिड विकेट आणि आपण पाहतो डी मिड विकेट हे दोन्ही क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर लॉंग ऑन आहे, थोडासा वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि
कदाचित आता कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. 18 बनल्यात. पुढचा बॉल. हा बॉल काय टाकलाय पण सगळे वाईटशी अपील आहे, मात्र वाईट मिळणार नाहीये. वाईट यॉर्कर हाताळलाय सरदने. वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना बॅट्समन पाहतो आपण तुषारला देखील आश्चर्याचा धक्का बसला असेल. आलाय बॉल डॉट. 18 आहेत. पुढचा बॉल स्टील 18 ऑन स्कोर बोर्ड. हा बॉल बॅटशी गडा. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल आणि संपलाय बॅट्समन तुषारचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन ऑन स्कोर 18. चांगली ओव्हर टाकतोय. 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या शरदने आणि आपण पाहतो आता नुकतीच त्याने एक विकेट आपल्या वैयक्तिक आणि सांघिक त्यानं नक्कीच इथून मिळवली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये नेट नंबर 3 वरती तेजस. पहिला बॉल लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूने दिलाय सरप्राईज अनंताला. थोडीशी आउटफील्ड खराब आहे. चेंडू उडला. बॅकअप आलाय राजूचं आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. 2 धाव फलक. 20 ऑन स्कोर बोर्ड 20. शेवटचा एक बॉल आता शिल्लक या षटकातील. शेवटचा बॉल स्ट्राइक खेळला. तेजस ऑफसाइड ऑफस्टम आहे मात्र खूपच बाहेर हाताळलाय उजवा एसटीच्या आणि तेच पंतांनी हेरलंय आणि सांगितलंय हा बॉल खराब आहे. अवंतरची एक धाव आली. दाफलकर आता बनल्यात या 1 धावेने 21. पुढचा बॉल. पॅडल स्वीप करायचं होतं मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाही. एलिव्हेशन मिळालं नाही आणि या बॉल वरती आपण पाहतो एक सिंगल धाव आली. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना पराडे संघाने जमवला 11च्या सरसनी. 2 षटकांनंतर धावफलकावरती एक गडी बाद 22. स्लॉग ओव्हर 3ऱ्या षटकामध्ये बोलवलं गेलं. शेवटच्या षटकामध्ये राजू स्ट्राइक खेळला. तेजस पहिला बॉल 22 बनल्यात. राऊंड विकेट पायावरती आदळलाय. अपील आहे आणि राऊंड विकेट टाकत असताना महत्वाचं असतं हा बॉल पिचिंग कुठे होतं. कदाचित ऑप्शनच्या बाहेर हा बॉल पिचिंग झाला असावा आणि पहिल्या बॉलवरती आली ती एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात. आता अर्जुन आलाय. अर्जुनला आता आपल्या कमांडमधून तीर काढावे लागतील. पुन्हा एकदा फसवलं गेलंय. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. झाला लेग कटरचा वापर राजूच्या माध्यमातून आणि चेंडू आलाय डॉट. येस DRS पंचांचा निर्णय आहे. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे.
राजू वरती स्लॉग ओव्हरच्या षटकाची जबाबदारी असताना पहिले 2 बॉल तर सुरेख फेकलेत, 23 बनल्या गेल्यात. पुढचा बॉल पुढे एकदा फसवला गेलं, पडल्यानंतर बाहेर निघाला. मात्र पंच यावेळेस पुन्हा एकदा सांगतात हा देखील बॉल फेअर आहे. आला आणखीन एक बॉल डॉट. बीसीसीसी चिंचवली संघ आपण पाहतो सध्याच्या घडीला मैदानामध्ये गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी सध्या झाली आहे. पुढचा बॉल चौथा आहे. लोवर फुलटॉस पायावरती आदळलाय. धाव घ्यायची नाहीये अर्जुनला. आणि आता म्हणावं लागेल की अर्जुनच्या कमांड मधले तीर संपले की काय, कारण आलाय 3 बॉल वरती 3 बॉल डॉट. अर्जुनला आता अग्निअस्त्र काढावं लागेल. त्याच्या बॅट मधून बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. आणखीन एक बॉल डॉट आलाय. सरप्राइजिंग डिलिव्हरी मात्र यावेळेस पंच सांगतायत हा बॉल थोडासा जास्त बाहेर निघालाय. आलाय बॉल वाईट. एक अवांतर धाव आली. धावफलकावर बनल्या 24. वाराचा वेग आपण पाहतो ऑनसाइडच्या दिशेने आहे. 24 बनल्या शेवटचे 2 बॉल आहेत. थोडस आपण पाहतोय शेवटच्या 2 बॉल साठी आता जो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता तो पूर्णपणे गेलाय थर्ड मॅन मध्ये. पुढचा बॉल स्ट्रायकिंगला अर्जुन. स्टेप आउट झालेत. हा बॉल देखील अतिरिक्त बाहेर निघणारा होता. पंचाने सांगितलाय. अजून एक खराब बॉल आलाय. धावफलकार आता बनल्यात 25. झाल्यात. पुढचा बॉल हेलिकॉप्टर मिस टाइम आहे. वाईडिश लॉंग ऑफ इंटरेस्टेड आहेत मात्र 1 बाउन्स चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि 2 धावा येतील. 2 धावफलक 27 वरती पोहोचणार आहे. आणि आता शेवटचा बॉल कौतुक करावा लागेल राजू गावंडाचं, कारण 5 बॉल मध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्यात. तर आपण पाहतो एकंदरीत 4. लोवर फुल टॉस हा देखील बॉल मिस झालाय आणि इथून आता फलंदाज बाद आहे. रनआउट आहे की स्टंपिंग आहे, कारण इथे विकेट कशा प्रकारे ग्राह्य धरली झाली पाहायचं आहे. पंच निर्णय कळवा, कारण बॅट्समन आउट आहे. या बॉलवरती स्टंपिंग आहे. यस स्टंपिंग आहे आणि या बॉलवरती आपण पाहतोय विकेट मिळणार आहे राजूला. पहिल्या सत्राचा खेळ झालाय संपन्न. धावफलकावर आहेत 27 आणि 28 धावेंचं खऱ्या अर्थानं टार्गेट असणार आहे बीसीसी चिंचवली संघासमोर. तर आपण पाहतोय आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी उघडे साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय आणि महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे.
सेकंड इनिंगला सुरुवात झाली. चिंचोली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये अनंत आणि रामदास. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तेजस. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल बॅटची कडा घेत असताना नॉस्ट्राइक एंडला धोक्याची घंटा रामदास साठी आणि बाल बचावला गेलाय रामदास. मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंगच नव्हती. आणि येस, आमच्या कॅमेरामॅनना विनंती असेल आमच्या या मॅन ऑफ द सिरीजच्या या इलेक्ट्रिक ईव्ही वर फोकस करायचंय. चला कॅमेरामॅन फोकस करू. पहिला बॉल आलाय डॉट. 28चा टार्गेट आहे. पुढचा बॉल वेगवान फेकलाय आणि आला अजून एक बॉल डॉट. येस, ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ब्रदर 7 लाईव्ह यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण 4 दिवस पाहिलंय. आणि आता ही मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक ईव्ही स्कूटी आपण पाहतोय चमकतीय. येस, 2 बॉल डॉट आले. मॅचच्या दिशेने देखील वळूया. मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय जोमा पारदी एक जुने जाणते कॉमेंटेटर आहेत, त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलाय. पुढचा बॉल हवेमध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, चेंडूच्या मागे पाठमोरा पोहोचलाय आणि काय अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल झेल पकडलाय. फलंदाज बाद. येस, रुपेशने काय झेल पकडला ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. सर्कल पासून डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पर्यंत धावत गेला आणि स्वतःला सावरत असताना हा अप्रतिम झेल पकडलाय. आणि आश्चर्याचा धक्का आता अनंताला बसतोय. आणि विजय मामा सवारे हे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कूलर नक्कीच पुरस्कृत केला गेलाय. बेस्ट बॅट्समन साठी जो कूलर आहे तो आमचे विजय मामा सवारे यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भेटलाय. पहिले 3 बॉल डॉट. 28चं टार्गेट असताना आता थोडंसं दडपण असणार आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जयेश एंटर झालाय. जयराम माफी असावी. जयराम आलाय. उडवलाय, कवचला क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. लागलाय आणखीन एक मोठा हादरा. जयराम आला आणि जयराम गेला हे कळलंच नाहीये. चार बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 2 विकेट गेल्या आहेत. अजून आपण पाहतोय बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 14 करायचे 28. जवळ आता 14ची सरासरी. या 2 बॉल वरती किमान 8 धावा जरी आल्या तरी मॅच पारड आपण पाहू शकतो. दोन्ही संघाच्या बॅलन्स सध्या तरी अजूनही आहे, मात्र 8 धावा तर किमान घ्यावा लागतील ना. तुषारचा पुढचा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप आहे, बाहेर निघालाय. खूपच पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतायत हा बॉल वाईड आहे. एक अवांतर धाव आता आली आहे. दाफलकार धावा आता बनली 1. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेलाय. एक अनंत बाद झाला. आता अनंत कडाली मैदानामध्ये असताय. डॉट बॉल आलाय. अजूनही 13 मध्ये करायचे 27. मात्र जमेची बाब पाहतो आपण रामदास मैदानामध्ये, ज्याने या आधीच्या मॅच मध्ये 42 बनवल्यात. एकाधिक केला त्याने लढवत असताना
आपल्या संघासाठी धावा जमवल्या होता तो अद्याप मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल पायावरती आदळला आणि एस सिटी जो युटी फलंदाज प्लम बाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये शरद गेलाय. येणारे बॉल आहेत 12 करायच्या 27 13.50 ची सरासरी. गोलंदाज तुषार आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. चला पंच स्पीडअप करा चला अगर अजून आपल्याला क्वालिफायर आणि 2 सेमीफायनल त्यानंतर फायनल देखील खेळवायची आहे. रामदास स्ट्राइक एंडला 12 बॉल करायच्या धावा 27. पहिला बॉल राईट शाम ओव्हर दी विकेट ने. पहिला बॉल हुक केलाय चाललाय आपण पाहतोय फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ फाईन चौकार. आपण पाहतोय बुवा वाघमारे साहेबांकडून शुभेच्छा आल्यात. संघ आपण पाहतोय पराडे संघासाठी बुवा वाघमारे साहेबांकडून शुभेच्छा येतात. जर आपण साहेब ऑनलाईन सामना पाहत असाल तर आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय करायच्या 11 मध्ये 23. एंड केला राऊंड विकेटने हा बॉल हॅमर केला ऑनसाइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकच सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 10 मध्ये आता बनवायच्यात 22. दहा बॉल 22 ची गरज आहे. चला पराडे संघ जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. 10 बॉल 22 ची गरज. फुलटॉस बॉल आहे सरळ उडवलाय क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि झेल सुटलाय. आणि मोकाच्या क्षणी शरदला जीवनदान मिळाले ओथ्रो आणि यस एक सिंगलच येईल. 9 बॉल 21 ची गरज आहे. नो बॉल 21 ची गरज. पराडे संघ वारंवार सूचना येतात जास्त वेळ आपण खर्च करतायत. 9 बॉल आणि करायच्या धावा 21. स्ट्राइक एंडला रामदास. हा बॉल सरळ खेचलाय बॉलर बॅक ड्राइव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सेकंडचा कॉल असणार आहे. थ्रो जातोय स्ट्रायकर एंडला आणि इथून घडतंय काय ओ थ्रोच्या धावा मिळणार आहेत का पाहावं लागेल. मात्र आउटफील्ड खराब चेंडू वाढला गेलाय आणि पाहता पाहता 3 धावा या मिळाल्यात. जरा बॉल अडला नसताना तर षटकार मिळाला असता कारण 2 धावा तर कंप्लीट होत्या आणि
4 आल्या असता तर चौकार गेला असता, एकंदरीत 6 भेटल्या असता, मात्र 3च आल्यात. 8 मध्ये करायच्यात आता 18. या 2 बॉलवरती एखादा षटकार एखादा चौकार घ्यावा लागेल चिंचवली संघाला. आठ बॉल 18. स्ट्राईक एंडला शरद आणि बॉल आलाय डॉट. 7 मध्ये आता 18ची गरज आहे. या बॉलवरती या सामन्याचं आता भवितव्य निर्भर असेल असं तर म्हणता येणार नाही, कारण 6 मध्ये 18 बनू शकतात. आता या बॉल इम्पॉर्टंट आहे. जर धावा 4 किंवा 6 आल्या तर सामना सोपा होऊ शकतो. 7 बॉल 18. हा बॉल देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले शरदच्या माध्यमातून आणि सामना येऊन टेपला. येणारे चेंडू 6, करायच्या धावा 18. सहा बॉल करायच्या धावा 18. गुलाल ट्रॅक वरती अर्जुन. राईट मोर द विकेटने तयार आहे अर्जुन. पहिला बॉल त्याने काढलाय, त्याच्या कमानीमधून पहिला तीर आणि बॉल आलाय वाईट. पंचांनी मेन पंच जे आहेत बादल सवारे त्यांनी सांगितलं बॉल वाईड आहे. पहिला बॉल वाईड आला असताना आता समीकरण 6 मध्ये करायच्या धावा 17. 6 बॉल 17ची गरज. एंड चेंज केलाय राऊंड विकेटने. हा बॉल राईज झालाय. पॅडल स्वीप करायचं होतं मात्र जमलं नाही. आडवा बॅटनं कडवा प्रहार फसलाय. 5 मध्ये आता 17ची गरज. हा बॉल खेळून काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. क्षेत्ररक्षण झालं. सेकंडचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो आलाय. रनआउटची विकेट रामदासची गेली आणि आता कदाचित हा सामना चिंचवली संघासाठी फसू शकतो, कारण आता करायचे आहेत 4 बॉल मध्ये धावा 16. राजवाला न्यू बॅट्समन 4 मध्ये करायच्या 16. चला खरवई टीम सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण असाल तर यायचंय. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डला. रनआउटचा चान्स आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चाललाय मैदानामध्ये आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बचावला जाईल कारण स्टंप आधी पडलाय. आता 3 मध्ये करायच्यात 15. येस 14ची गरज आहे. माफी असावी. 3 बॉल 14ची गरज आहे. येस 14 धावा झाल्या. 14ची गरज 3 बॉल मध्ये. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि झेल स्वीकारला गेलाय. 2 बॉल आता करायच्या धावा 14.
2 बॉल शब्दाची गरज आणि बॅट्समन मैदानामध्ये ओंकार. पुढचा बॉल स्विच इट करायचा होता, चौकार येईल, मात्र आता या चौकाराला उशीर झालाय कारण आता 1 बॉल मध्ये करायच्या धावा त्या 10. एक बॉल 10. बॉल आलाय डॉट आणि सामना जिंकला 9 धाव्याने पराडे संघाने. तो आज पोहोचतोय क्वालिफायर मॅच मध्ये. चला करवई टीम आणि पराडे संघ संघटक यायचं लागे टॉस साठी.